तर आज महाशिवरात्रीचा सगळ्यांचा उपवास असल्यामुळे आज मी बनवते वडे. तर आज उपवास स्पेशल वडे कसे बनवायचे ते आपण पाहू. चला तर मग त्याच्यासाठी मी काय काय घेतले ते प्रथम दाखवते. हे वडे बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये बटाटे घेतलेत, उकडलेली मॅश करून घेतलेत बटाटे. त्याच्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकले त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरचीचा जो आहे तो ठेचा टाकून घेऊ. चवीनुसार हिरवी मिरचीचा थोडा टेस्ट बारीक करून घेतलेली जी आहे ती टाकून घेते मी ह्याच्यात. मध्ये टाकते मी चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घ्यावं, मिक्स करून घ्यायचे. तर आता हे सर्व असं हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचं. तर आता मी बनवून घेते. हे मिक्सर जे केलेलं आहे आपण साबुदाण्याचं, त्याचे वडे बनवून घेते. असे सर्व वडे बनवून घ्यावेत. आजची ही रेसिपी जर व्लॉग जर हा मोठा झाला तर नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करावा लागेल. पाहते मी म्हणजे किती मोठी व्हिडिओ होती ते. जास्त मोठी जर व्हिडिओ झाली तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करावी लागेल. मी घेते वडे तळून. आपले वडे सर्व बनवून झाले. आता तळायची तयारी चालू आहे. नाही उडत. आता वडे मी सर्व हे तळून घेते. गोल्डन ब्राऊन कलरवरती वडे तळून घ्यायचे सर्व. आता आपले सर्व साबुदाणा वडे असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे. आणि आता आपण हे वडे जे बनवलेत ह्याच मिश्रणामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे वडे देखील बनवून पाहणार आहोत. ते कसे बनवायचे ते आपण पाहू थोड्या वेळात. आता हे मी वडे थोडेसे तळून घेते. आता ते ह्याच वड्यांपासून आपण दुसरे देखील वडे आपण कसे करायचे उपवासाचे. तर आता या पद्धतीचे तुम्ही वडे कधी पण बनवून खाल्ले असतील किंवा केले असतील. तर आता ही आपण जे सुरुवातीला वडे बनवलेत त्याच मिश्रणामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे वडे बनवू. तर त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा हे साबुदाणा थोडासा गरम करून भाजून घेतलेलं पीठ आहे ते घेतलं 1 चमचा. नंतर हे 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ आहे. 1 चमचा हे भगरचं पीठ आहे. आता हे सर्व पीठ एकत्र करून घेऊ. 1 चमचा चवीनुसार लाल मिर्च पावडर, थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यात थोडं पाणी आपण टाकून घेऊ आणि हे मिश्रण एकत्र चांगले मिक्स करू. ह्याच्यात पाणी आणखीन लागतंय. आणखीन लागेल ह्याच्यात. 1 सेकंड. हे मिश्रण एवढ्या प्रमाणात असं पातळ करून घ्यावं. टाकून घेऊ. त्याला चांगलं कोटिंग करून घेऊ. ठीक आहे. आता हा अशी वडे सर्व हे तेलात टाकून घेऊ तळायला. ह्या देखील वड्याची जी आहे ती रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते ते कमेंटमध्ये जरूर सांगा. वडा जो आहे ते मी तळून घेते आणि ह्या पद्धतीने सर्व वडे तयार करून घेणार आहे. मी तळल्यानंतर दाखवते तुम्हाला. इथं आपले एका साबुदाणा वड्याच्या मिश्रणामध्ये 2 प्रकारचे वडे तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आता मी सर्व करते सर्वांना, कारण खूप उशीर झालेला आहे आणि सर्वांना भूक लागली. तर आता मी वाढायला घेते. तर हे साबुदाणा वडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत देखील सर्व करू शकता. खूप छान याची टेस्ट लागते शेंगदाण्याच्या चटणीबरोबर. तर याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते. जरूर ट्राय करा हे वडे.
तर आजचे हे साबुदाणा स्पेशल वडे महाशिवरात्रीनिमित्त बनवले होते, कारण संध्याकाळी पण उपवास काय सोडत नाहीत, त्याच्यामुळे संध्याकाळी साबुदाणा वडे बनवले होते. तर घरातील सर्वांना हे साबुदाणा वडे आवडले. तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आम्ही तोपर्यंत हे बनवलेले साबुदाणा वडे एन्जॉय करतो. पुन्हा भेटूयात नवीन अशाच रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. बाय बाय, टेक केअर.